आता बस झालं, आता तुम्हाला घरी बसवण्याची वेळ आली आहे. तुम्ही साधं या ठिकाणचं शौचालय टॉयलेटचं कामाला जर 1-1 वर्ष लावत असाल तर तुम्ही काय शिक्षणावरती, काय आरोग्यावरती आणि काय तुम्ही आमच्या ह्या लहान मुलांची खेळाची मैदान असतील, त्यांच्या सुखसुविधा असतील, याच्यावरती काय काम करणार? मी मनापासून आभार मानतो आणि मला खरोखर आनंद वाटतो की आज आपण सर्वजण निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे. आपण या प्रभागाचा चेहरा मोहरा निश्चितपणे बदलेल, कारण हा पक्ष राष्ट्रीय करणार आहे. तुम्हाला मुंबई यांनी सावध व्हा आणि आता जर सावध झाले नाही तर या ठिकाणी उत्तर भारतीय असतील, आपले मराठी माणसं असतील, या सर्वांना लुटण्याचं ज्याचं काम आहे त्याला धडा शिकवण्यासाठी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनताचा शिपाई आलेला आहे. आणि या ठिकाणी आपला शिपाई मानण्यासाठी महत्वाचा आहे. आपल्या बरोबर सर्व लोक आहेत आणि त्या सर्व लोकांनी एकच शपथ घेतलेली आहे की या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे यांची जागा दाखवायची आहे. आणि हा विश्वास आणि आपला आज आम्हाला या ठिकाणी विकास निश्चित करायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशात, राज्यात महायुतीमध्ये आहे आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला सायनाथ नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार फेरीला उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी, का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, राज्याचे प्रांत अध्यक्ष खासदार सन्माननीय सुनील तटकरे साहेब, ओबीसीचे नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब, कृषी मंत्री दत्ता मामा बर्ले साहेब, मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहेब, मुंबईचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नवा इतिहास या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण रचणार आहोत. आणि या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी या शांतीनगरमध्ये आलेलो आहे. आज या शांतीनगरमध्ये, या साईनाथ नगरमध्ये आणि आपण 15 तारखेला 2 नंबरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने घड्याळाला विजय करायचा आहे. तुमच्या समस्यासाठी, तुमच्यासाठी लढण्यासाठी हा तुमचा बांधव, हा तुमचा मुलगा, हा तुमचा तरुण या ठिकाणी आपल्यासाठी आलेला आहे. आणि आपल्याला विश्वास देतो की आपल्या समस्या माझ्या समस्या आहेत आणि यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आज हे सर्व आहे तरी देखील आम्ही की चला तुम्ही काहीतरी सुधारणा करता आणि या जनतेला न्याय देता म्हणून तुम्हाला आम्ही निवडून दिलं. आणि आज तुमची जबाबदारी आमच्या प्रती पाहिजे. आज मी छाती बांधून सांगतो, राज्यामध्ये, देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये आहे. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जरी आम्ही वेगळे घटक असलो तरी सुद्धा आम्ही युतीचे घटक आहोत. आणि आज तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, हा बदलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती महायुतीचाच उमेदवार आहे. तुमच्या घरातले उमेदवार चालणार नाही. आणि आता जनतेला सरळ समर्पण नमस्कार. गौतम नगर साईधाम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि राहणारे परिसरातील सगळे वसाहती सदस्य रहिवासी यांना नम्र विनंती करते की आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री बबनराव मदने साहेब आणि अजितदादांचे अगदी जवळचे निकटवर्तीय असे समजले जाणारे मदने साहेब या आपल्या विभागातून विभाग क्रमांक 76 मधून उमेदवारी लढत आहे. आपल्या सर्वांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं आणि आपल्या या उमेदवाराला
निवडून द्यावं. त्याचप्रमाणे आपल्याकडचे उमेदवार आमदार ज्यांना आपण निवडून दिलं 1 वर्ष अगोदर, परंतु या समाज आपल्या परिसरामध्ये ज्याप्रमाणे आपला विकास व्हायला हवा होता ते काही झाला नाही. आपली महानगरपालिका तिचे बजेट 75,000 कोटी. या ठिकाणी निश्चितपणे बदल करायचा आहे. या साईनाथ नगरमधील सर्व रहिवाशांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचा पक्ष आहे. साळवेनगर या सर्व रहिवाशांना माझी विनंती आहे की आज आपल्याला बदल करावा लागणार आहे. या ठिकाणी निश्चितपणे महायुतीचे सरकार येणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमध्येच आहे. आणि मी आपल्याला खात्रीशीर सांगतो, या 15 तारखेला आपण घड्याळाच्या बटनवरती, घड्याळाच्या चिन्हावरती 2 नंबरचं बटन आहे. 2 नंबर म्हणजे विक्ट्री, विजयाचं चिन्ह आहे. आणि या विजयाच्या चिन्हावरती, या घड्याळावरती आपल्या विश्वासाचं बहुमूल्य मत देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी आपण दणदणीत विजय करायचा आहे. आणि आपला आशीर्वाद घेऊन मुंबई महानगरपालिकेमधील आपल्या ज्या समस्या आहेत सोडवण्यासाठी अजितदादांचा शिपाई या ठिकाणी आलेला आहे. आज या ठिकाणची जी जनता आहे ती पूर्णपणे आपल्या बरोबर आहे. आज या ठिकाणी ज्यांच्या हातामध्ये नेतृत्व दिलेले आहे, आज SRAची काय परिस्थिती आहे, SRAचे फक्त भूखंड ढाकण्याचं काम, आज त्या फायली विकण्याचं काम, आज ज्या पद्धतीने या लोकांना आज एक गुलाम बनवण्याचं काम या ठिकाणी होताना दिसत आहे. आणि आज तुमचा जो उमेदवार आहे ती गेली 25 ते 30 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि आज या ठिकाणी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे, अरे तुम्ही उमेदवारी देताना तरी काय करता हो? आपल्याच घरामधले सगळे उमेदवार या ठिकाणी, एक ठिकाणी बायको, एक ठिकाणी आपला PA. अरे तुमचं काय चाललंय? अरे आम्ही तुमच्यासाठी सुद्धा खूप मेहनत घेतली, तुम्हाला या ठिकाणी निवडून देण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलं. आणि ज्या वेळेला आमची पाळी येते त्या वेळेला तुम्ही तुमच्या घरात उमेदवार देता, एक ठिकाणी बायकोला उभी करता, एक ठिकाणी PA ला करता. अरे काय या PAचं कर्तृत्व आहे? आज 25-30 वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतोय आणि असा तुम्हाला नगरसेवक किती कामं करत आहेत आणि काय आणि आपल्या समाजासाठी, मागामालांसाठी काय उपयोग केला आहे, काय नाही. तर माझा फक्त फुल सपोर्ट बबनराव मोर्जे साहेबांना राहणार आहे. प्रथम माथार समाजातील युवा नेतृत्व कर्नल विनायक सूर्यवंशी आणि त्यांच्या समस्त सूर्यवंशी कंपनी यांना फुल सपोर्ट करणार आहे. गळ्यातल्या मफलर कोणी काढून फेकू नका. टोपी टोप्या गावा टोप्या दिल्या कशाला? रिक्वेस्ट करतो व्यवस्था. आणि तुम्ही चिन्ह कुठं फेकून येत आहे? चला मागे कोण उभे आहेत आपले? उमेश साईनाथ नगर, साईनाथ नगर. 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपले मतदान खूप महत्वाचं आहे. सर्वांनी घराच्या बाहेर पडून मतदान करावे. की समस्या, इस तरह की जो समस्या मैंने देखी है, इस समस्या का अगर हल चाहते हो तो एक ही पार्टी जो है और राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अजितदादा पवार साहब की पार्टी है. मैं आपका आशीर्वाद और विश्वास लेने के लिए यहाँ आया हूँ. तर आम्ही सुद्धा म्हणलो असतो की चला आमदार साहेबांनी योग्य काम केलंय. आणि आज या ठिकाणी तुम्हाला PA दिसला. अरे 25 ते 30 वर्ष सार्वजनिक सामाजिक राजकारणामध्ये आम्ही काम करतोय. आणि तुम्ही तुमच्या घराच्या दारात तुम्ही घरपरी किती भरणार आहात? तर जनतेचा विचार करणार आहात की नाही? तर आम्ही सुद्धा म्हणलो असतो की चला आमदार साहेबांनी योग्य काम केलंय. आणि आज या ठिकाणी तुम्हाला PA दिसला. अरे 25 ते 30 वर्ष सार्वजनिक सामाजिक राजकारणामध्ये आम्ही काम करतोय. आणि तुम्ही तुमच्या घराच्या दारात तुम्ही घरपरी किती भरणार आहात? तर जनतेचा विचार करणार आहात